खुशखबर खुशखबर खुशखबर. सोलापूरकरांसाठी आता मनोरंजन घेऊन आले आहे खुशखबर. लहान चिमुकल्यांसाठी 100 रुपयात 5 खेळणे. यात मिकी माऊस, जम्पिंग जपांग, ड्रॅगन, वॉटर बोट आणि ट्रेन. आपल्या लहान चिमुकल्यांसोबत आनंदोत्सव साजरा करा. आमचा पत्ता होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. सोलापूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून महाराष्ट्र विधान परिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपचे उमेदवार राजेंद्र विठ्ठल राऊत यांनी दणदणीत विजय मिळवला. राऊत यांना पहिल्या पसंतीची 483 मते मिळाली, तर महाविकास आघाडीचे उमेदवार वसंतराव दौलतराव देशमुख यांना केवळ 118 मते मिळाली. त्यामुळे राऊत यांनी 365 मतांच्या मोठ्या फरकाने विजय संपादन केला. दरम्यान सोमवारी 22 जून रोजी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरुवातीपासूनच भाजपचे उमेदवार राजेंद्र राऊत आघाडीवर होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगरसेवक, सदस्य आणि लोकप्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात भाजपच्या बाजूने मतदान केल्याचे निकालातून स्पष्ट झाले. दुसरीकडे महाविकास आघाडीच्या वसंत देशमुख यांना अपेक्षित पाठिंबा मिळू न शकल्याने त्यांचा दारुण पराभव झाला. एकूण 615 मतदानांपैकी 602 मते वैध ठरली असून 13 मते अवैध ठरली. वैध मतांपैकी राऊत यांनी तब्बल 80% अधिक मते मिळवत एकतर्फी विजय मिळवला. राजकीय दृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने आपले संघटन बळ आणि स्थानिक पातळीवरील पकड पुन्हा एकदा सिद्ध केली आहे. या विजयामुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध ठिकाणी जल्लोष साजरा करण्यात आला. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.